कधी येऊन अडचणी विचारल्या गेल्या 15 वर्षात विद्यमान आमदार इथे किती वेळा 3 ते 4 वेळा. कार्यकर्त्यांना विचारा. खरं वाटतं विद्यमान आमदार इथं 15 वर्षात 4 ते 5 वेळा आले. त्याबद्दल दिसतंय आम्हाला दिसतंय. लोकांचं प्रेम आहे. पण काय झालं याला सध्या चालू आहे म्हणजे आता एकाकडे गेली का पुढारी इकडे होते पुढाऱ्याला किंमत नाही शेवटी गावात आणि ह्याचा रिझल्ट 5 वर्षापासून 5 टन म्हणून झालेला आहे. पुढारी ठरवतं ना काय करायचं चुकीची कामं चुकीची प्रचार त्या गोष्टी अशा होते ते युवकांना संधी उपलब्ध करून दिल्या तर गावाचा विकास होईल ना. विकास हे दादा करते थोडा झालेला आहे सगळा पर्यंत आलेला आहे अजून करणार आहे तर दादा काम चांगलं आहे. स्पर्धा परीक्षेसाठी गावातून किती विद्यार्थी आजपर्यंत सिलेक्ट झाले? स्पर्धा परीक्षेसाठी किती विद्यार्थी सिलेक्ट झालेत गावातून? तर त्यासाठी विद्यमान आमदारांनी अभ्यासिका किंवा क्लासेस काय अवेलेबल करून दिले नाहीत का? आता कसं माहिती आहे का एक तर आमच्या समाजामध्ये एक तर कुठून नोंद नाही स्पर्धा परीक्षेत गेले तर कुठं काय होत नाही मग हुशार पोरं पण काय होतच नाही ना. आरक्षण म्हणजे सगळ्या गोष्टी अशा अडचणी झाल्या ना आणि तर आरक्षण बी राहिलं मराठा समाज म्हणून त्यांची नोंद तर निघते. आम्ही कशातच नाही हो आणि हव्यातच आहे नोंद नाही जातीची नोंद नाही कशाचं काय नाही. तर त्यासाठी विद्यमान आमदार यांनी काय पुढाकार घेतला का? सांगितले त्या विषयावर विद्यमान आमदारांनी गेल्या 15 वर्षात रस्त्यावर एक पाचशे ही मुरुम टाकल्याचा आरोप केला जातो जास्त ते कितपत योग्य आहे? नाही टाकलं आता मुरुम टाकायला 15 वर्ष काय केलं का जिथं गरज पडते तिथं प्रत्येक वेळेस टाकते ते मुरुम आणि जिथं गरज कॉन्क्रिटीकरण झालेले डांबरीकरण झालेले सगळीच कामं होत नाही त्याशी नाही माझंही देखील मत आहे थोडी राहिली ते 15 वर्षात नेवरे ते नांदुरे ते शेवट ते बोस हा रस्ता झाला नाही. तेव्हा झाला नाही जिंदगी झाला नाही का झाला नाही सांगतो तुम्हाला आमच्या गावात क्रेशर त्याचं भरपूर कडी क्रेशर 50-60 टनाचे लोड जाते. शेवटी कसं आहे किती जरी रस्ता मोठा बनवला शेवटी लोड तुम्हाला गेल्यावर त्याची कॅपॅसिटीपेक्षा जादा गेलं तर रस्ताही खराब होणार होते. साधं उदाहरण जर आपण गेलो तर गुरांखाली पाऊस झाल्यानंतर प्रत्येक वर्षी आपण मुरुम टाकतो. मग शेवटी आमदार काय गुराखाली मुरुम टाकणार आहे का? विकास ही होतच असतो. एक मिनिट रस्ता केला तरच खराब होणार आहे. रस्ता केला तरच खराब होणार आहे. 15 वर्षात एक पाठीही मुरुम टाकला असं विरोधकाचा आरोप आहे. नाही विरोधकाचा काही विषय नाही पण मुरुम टाकलेला आहे प्रत्येक वेळेस त्यांचं काम असलंच टाकायचं टाकते ते केलाय ना रस्ता केलाय ना शेवटी डांबरीकरण रस्ता केलाय 15 वर्षात रस्ता कावा झाला पहिल्या काळात म्हणजे ते क्रेशर अर्धा किलोमीटर पर्यंत तिथनं पुढं 5 किलोमीटर काय नाही. क्रेशर हे आहे ना शेवटच्या भागात अर्धा किलोमीटर पर्यंत तिथून पुढे रस्ता शिल्लकच आहे कुठं झालाच नाही त्यामध्ये. बोला त्याबद्दल का आपल्याला बोलायचं नाही शेवटच्या गावात जेवढा विकास जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या धापडीने निधी दिलेला आहे कामं झालेले सभा मंडप झाले परत कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे डांबरीकरण झालेलं आहे. आता चाललं मुरुम ह्या वर्षी 5 वर्ष एक ही वाढव असलेली देखील मुरुम टाकून घ्या. पण काय थोडे राजकीय पुढाऱ्यामुळे थोडंफार ह्या थोडं ग्रुपला हात ग्रुपला पुढाऱ्यामुळे झालेलं आहे गावली ऊस दरावर आता समज राजकारण प्रत्येक वेळेस जाहीर करून ऊसाला दर दिलेला आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात अभिजित पाटलामुळे असेल किंवा कोणामुळे असेल एक 300 ते 400 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात गेले. ह्या फायदा अभिजित पाटलामुळे झाला असं आपलं मत आहे. ते मताला आपण मत आहे झालेला आहे. तरी मी त्या दादाचं काम करत असतो दादाचं मला प्रेम असलं तरी 1-2 रुपये फायदा झालेला आहे शेतकऱ्याला. फायदा अभिजित पाटलाकडून घ्यायचा आणि मतदान बबनदादाला करायचं हे कितपत येत नाही त्यांनी बी जर दिलं जबाब अजूनही काही नाही अगोदर सगळ्यांना बबनदादा घेणं होतं आम्ही पत्रकार आमचं नाव
आम्ही काय कुणाची माणसं नाही. फक्त अभिजित पाटलांना आता 3,500 रुपये दर जाहीर केला. त्याच्यानंतर बबनदादांनी 1 रुपया जास्त केला. परत अभिजित पाटलांनी 2 रुपये केले. मग हा फायदा शेतकऱ्याला अभिजित पाटलांमुळे होतोय असं वाटतं. स्पर्धा लागल्यावर कुठल्याही शेतकऱ्याला फायदा होतो. स्पर्धा पाहिजे. मी कुठल्याही नेत्याला नाव होऊ शकत. स्पर्धा ही पाहिजे. स्पर्धा ऐकून घ्या. 2 पैलवान जर असतील तर मातीत पडल्यानंतर पैलवान म्हणून जाहीर होतो. कुस्तीची गाव असं काय मत नाही. आता 2 पैलवानांची टक्कर म्हणतोय मी. ह्याच्या अगोदर विरोधक असं त्यांना भेटलेलं नाही. त्या विरोधक असा टप लागलेला आहे. तर कोण निवडून येईल असं आपल्याला. आता तसे अभिजित पाटलांनी जरी चांगले काम केले त्यांचं आता तर त्यांना मतपेटीतनं त्यांचा विजय होईल. आणि त्यांचं नसल काम तर होणार नाही. आपण संधी दिली तर असतो काम करणार. माझ्या एकूण थोडं होऊ शकलं. सगळ्यांनी मिळून जनतेला काय सांगा जजिंग काय सांगायचं सर्वसामान्य अभिजित पाटलांनी लावली. त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा झाला. बबनदादांनी जी गद्दारी केली पवार आम्ही गद्दारीला थरा द्या. ज्यांनी 40 वर्ष तिकीट दिलं आणि त्यांच्या जेव्हा आमदार झाले त्यांना म्हातारपणी सोडून गेली. तशी जनता बी त्यांच्या कंबरट्यात घालणार आहे यावेळेस. त्यांना धडा शिकवणार आणि शरद पवार साहेबांच्या पाठीमागे शरद पवारांनी एवढा महाराष्ट्र कुणाचा उपकार झाला.